रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे। झापडे गावात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे 11 एकर परिसरातील पपई बाग उद्ध्वस्त झाली आहे। वादळी वाऱ्याच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात पपईची झाडे जमीनदोस्त झाली असून हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः मातीमोल झाले। अचानक आलेल्या अवकाळी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेत। प्राथमिक अंदाजानुसार या पावसामुळे तब्बल 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते। वर्षभर मेहनत करून उभे केलेले पीक काही मिनिटात उद्ध्वस्त झाल्याने बागायतदारांमध्ये हताशेचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात येत आहे। हे असं झालेलं आहे, आमचं नुकसान झालेलं आहे सर। हे बघा पूर्ण वाट लागलेली आहे त्या वादळी पावसाने। हे बघा कसली झाडं आमची तुटून मोडून गेली आहेत। हे बघा सर, हे बघा। मी समीर मोहम्मद हाजू, राहणार लांजा, जिल्हा रत्नागिरी। लांजा तालुक्यामध्ये झापडे गावामध्ये माझी 11 एकर पपईची शेती आहे आणि आज झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे माझं पपईचं हातातोंडाशी आलेलं पीक आता 80% जमीनदोस्त झालेलं आहे। त्यावर सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यायची ही प्रयत्न करावा।